अधिक मासातच मेवढ्यानं बहिणीच्या नवऱ्याची हत्या करण्याकरता सुपारी दिली। घटना आहे सांगली जिल्ह्याच्या कवठे महांकाळची। ज्या महिन्यात जावयाला घरी बोलवून त्याचं कोडकौतुक केलं जातं, त्याला गोड जेवू घातलं जातं, भेटवस्तू त्याला दिली जाते, त्याच महिन्यात ही घटना घडली आहे। या व्हिडिओत बघूया कशी केली हत्या आणि हत्येमागचा उद्देश काय होता। त्याकरता हा व्हिडिओ संपूर्ण बघा। नमस्कार, मी सुवर्णा। अधिक मास म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात जावई आणि लेकीला घरी बोलवून जावयाचं कोडकौतुक करण्याची, त्याला अनरसे आणि भेटवस्तू देण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे। आणि याच धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या हत्येच्या 2 घटना घडल्यात। एक घटना आहे कराडमध्ये लक्ष्मण मंडलेची हत्या आणि ही दुसरी घटना आहे चोरोची या गावातली दत्तात्रय भगवान चावरे यांच्या हत्येची। 19 मेच्या दिवशी विजापूर गुहागर महामार्गावर कवठे महांकाळच्या चोरोची या गावाजवळ प्रेम ढाब्याजवळ दत्तात्रय चावरे मृत अवस्थेत आढळला। त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती, त्यामुळे अपघाताने मृत्यू झाला असं वाटलं। पण घटनास्थळी केलेला पंचनामा आणि शवविच्छेदन अहवाल शंका निर्माण करून गेला। दत्तात्रय चावरे यांच्या डोक्याला मारहाणीमुळे गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आणि तिथूनच तपासाची चक्र फिरली। पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले, गावात वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी केली आणि तांत्रिक पुरावे पण तपासल्यावर जे समोर आलं ते धक्कादायक। सांगलीत राहणाऱ्या रामचंद्र खिलारे यांनी त्यांचा मेहुणा दत्तात्रय चावरे यांचा 30 लाखांचा अपघाती विमा काढला होता। या विम्याचे हप्ते सुद्धा खिलारेच भरत होता। ही अपघात मृत्यू विम्याची 30 लाखाची रक्कम बहिणीला मिळावी याकरता रामचंद्र खिलारे यांनी तुकाराम सांगोलकर याला हत्येची 3 लाख रुपयाची सुपारी दिली। या दोघांनी प्लॅन करून दत्तात्रय चावरेला मारलं आणि तो अपघात दिसेल असं भासवलं देखील। हे धक्कादायक सत्य उघडकीस आल्यावर आता पोलिसांनी या दोघांनाही अटक केलेली आहे। त्यांच्याकडून अधिक बारकावे घेतले जात आहेत। यात बहिणीचा हात होता का, तिला या संदर्भात माहित होतं का, हेही तपासलं जाईल। पण या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा।